हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत क्लास 6चा सायन्सचा चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. तर बघा, चॅप्टरचं नाव काय आहे? डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सर्व जी लिव्हिंग थिंग्स आहेत, सर्व जे सजीव आहेत त्यांच्यामधील विविधता आणि त्यांना आपण कशा प्रकारे क्लासिफाय करू शकतो, म्हणजेच त्यांचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. सो सुरुवातीला तुम्हाला विचारलं, कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवते का? इन विच स्पियर्स ऑफ द अर्थ डू लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट? की पृथ्वीच्या कोणत्या स्पियर्समध्ये लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट करतात? तर बघा, पृथ्वीच्या लिथोस्पियर, हायड्रोस्पियर आणि ॲटमॉस्फियर म्हणजेच जमिनीवर. लिथोस्पियर म्हणजे जमिनीवर, त्यानंतर हायड्रोस्पियर म्हणजे पाण्याच्या आतमध्ये, समुद्रामध्ये, नदीमध्ये किंवा तलावामध्ये, आणि ॲटमॉस्फियर म्हणजे एअरमध्ये. तर बघा, हा जो तुमचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचा आन्सर काय असेल? लिथोस्पियर, हायड्रोस्पियर आणि ॲटमॉस्फियर या 3 स्पियरमध्ये लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट करतात. त्यानंतर सांगितलं आहे, द जिओग्राफिकल कंडिशन ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट. तर बघा, इथे आपल्याला काय सांगितलं की पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणची जी जिओग्राफिकल कंडिशन जी आहे, म्हणजे भौगोलिक स्थिती. जिओग्राफिकल कंडिशन मीन्स भौगोलिक स्थिती. तर पृथ्वीवरील जी भौगोलिक स्थिती आहे ती प्रत्येक ठिकाणची एकमेकांपासून बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळी असते. वी फाइंड दॅट लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन ऑल दिस डायव्हर्स कंडिशन. आणि आता प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळी असली तरी त्या प्रत्येक जिओग्राफिकल कंडिशनमध्ये लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट करत असतात. जसं की आता बघा, जर आपण काश्मीरमध्ये बघितलं तर तिथे सुद्धा काही ॲनिमल्स राहतात. आता काश्मीरमध्ये कंटिन्यू स्नोफॉल चालू असतो बऱ्याच वेळेला. तर बघा, काश्मीरमध्ये आता एवढा बर्फ चालू असताना सुद्धा काही लिव्हिंग थिंग्स म्हणजे ह्युमन्स वगैरे सुद्धा तिथे राहतात. काही प्लांट्ससुद्धा तिथे सर्वाईव्ह करत असतात आणि पेग्विन यासारखे काही ॲनिमल्ससुद्धा तिथे एक्झिस्ट करत असतात. आता याच्या एक्झॅक्टली अपोजिट जर आपण राजस्थान साईडला गेलं, म्हणजे वाळवंटाच्या प्रदेशामध्ये, तर तिथेसुद्धा पाणी खूप कमी प्रमाणामध्ये आहे. वाळवंटामध्ये पाण्याची कमतरता आहे असं म्हटलं जाते. पण तिथेसुद्धा काय, कॅक्टस, त्यानंतर उंट यासारखे जे ॲनिमल्स किंवा प्लांट्स आहेत ते इझिली सर्वाईव्ह करू शकतात. म्हणून इथे आपल्याला काय सांगितलं आहे की पृथ्वीवरच्या ज्या जिओग्राफिकल कंडिशन आहेत त्या खूप डिफरंट आहे, पण तरीसुद्धा त्या प्रत्येक कंडिशनमध्ये लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट करत असतात. त्यानंतर आहे, वेन वी लिव्ह इन अ सर्टन प्लेस वी ॲडजस्ट टू द कंडिशन देअर. आता इथे आपल्याला काय सांगितलं की आपण ज्या कंडिशनमध्ये राहत असतो तिथलच्या कंडिशननुसार आपण स्वतःला ॲडजस्ट करत असतो. देन व्हेरियस टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स हॅव सर्वाईव्ह बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ॲडजस्ट देमसेल्फ टू द कंडिशन इन देअर सराउंडिंग. म्हणजेच बघा, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की व्हेरियस टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, बरेच असे लिव्हिंग थिंग्स असतात, मोस्ट ऑफ असे लिव्हिंग थिंग्स असतात की ते ज्या ठिकाणी राहतात तिथलच्या सराउंडिंगमध्ये जर कधी ॲटमॉस्फिअरमध्ये कोणता बदल झाला तर त्यांच्या बॉडीमध्ये एक ॲबिलिटी असते स्वतःच्या बॉडीला त्या कंडिशननुसार स्वतःला ॲडजस्ट करण्याची. त्यानंतर बघा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक? म्हणजे बघा, इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की आपण जे कुठले प्लांट्स किंवा ॲनिमल्स बघत असतो तर ते सारखे असतात का? तर ऑफकोर्स नाही. आता प्रत्येक प्लांट्स, प्रत्येक ॲनिमल्स एकमेकांपासून वेगवेगळे असतात. आता आपण एक ह्युमन्सचं जर एक्झाम्पल घेतलं तर ह्युमन्स म्हणजे आपण मानव, हे सुद्धा काय एक ॲनिमल्सच आहे. पण प्रत्येक मानव, प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगा हे सुद्धा काय एकमेकांपासून वेगवेगळे दिसत असतात. सो त्यानंतर काय आहे, डायव्हर्सिटी इन प्लांट्स म्हणजे वनस्पतीमधील विविधता. तर बघा, डायव्हर्सिटी इन प्लांट्समध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, व्हेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. आपल्या अवतीभोवतीच्या बऱ्याच प्रदेशामध्ये किंवा आपल्या अवतीभोवतीचं जे सराउंडिंग आहे, जो एरिया आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला आढळून येतात. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट. आता काही जे प्लांट्स असतात ते खूप शॉर्ट असतात, म्हणजे खूप छोटे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे ग्रास. ग्रास म्हणजे गवत. आता गवत खूप छोटं छोटं असते, शॉर्ट असते. त्यानंतर वाईल अदर आर टॉल अँड हॅव अ कॅनोपी. म्हणजेच इथे आपल्याला काय सांगितलं आहे की बरेच जे झाड आहेत ते उंच असतात, टॉल असतात, म्हणजे काय उंच असतात. अँड हॅव अ कॅनोपी म्हणजेच त्यांना काही छत असते, जसं की वडाचं झाड, पिंपळाचं झाड. आता वड किंवा पिंपळाच्या झाडाखाली जर आपण बसलं तर आपल्याला तिथे काही सावली लागत असते, कारण की त्या झाडाचं काय वर एक छत तयार झालेलं असते. त्यानंतर सांगितलं, सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर. काही जे प्लांट्स आहेत ते अंडर वॉटर असतात, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये ते त्यांचं जीवन जगत असतात. वाईल सम अदर्स फ्लोट ऑन वॉटर. आणि काही असे सुद्धा प्लांट आहेत की ते पाण्यावर तरंगत असतात. फॉर एक्झाम्पल लोटस, कमळाचे फुलं हे आपण मोस्ट ऑफ पाण्यावर तरंगताना बघतो. म्हणजेच लोटस काय पाण्यावर फ्लोट होणारा एक प्लांट आहे. त्यानंतर
वी फाइंड दॅट सम प्लांट्स ग्रो इवन इन डेझर्ट. म्हणजे आपण एवढंच काय, आता प्लांट्स हे अंडर वॉटर असतात, समुद्राच्या आतमध्ये, नदीच्या आतमध्ये प्लांट्स असतात. काही जे प्लांट्स आहेत ते पाण्यावर फ्लोटसुद्धा करतात, तरंगत असतात. फ्लोट म्हणजे तरंगत असतात. त्यानंतर काही जे प्लांट्स आहेत ते डेझर्ट्समध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकतात. जसं की कॅक्टसचं जे प्लांट आहे ते डेझर्टमध्ये आपण इझिली बघू शकतो. त्यानंतर काय सांगितलं, मोर ओव्हर वी फाइंड दॅट देअर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन सेम टाईप ऑफ प्लांट. आणि आता हे आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्लांट्स प्रेझेंट असतात. पण एकाच प्रकारचे जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारची व्हेरायटी असते. फॉर एक्झाम्पल, देअर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस ऑर बीट, डिफरंट टाईप्स ऑफ रोजेस अँड मँगोज ऑफ डिफरंट फ्लेवर्स. म्हणजे बघा, आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की आता प्रत्येक झाड एकमेकांपासून वेगळं असते. जसं की वडाचं झाड हे पिंपळापेक्षा वेगळं असते. पण आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जसं की आता आपण फॉर एक्झाम्पल घेतलं गव्हाचं झाड. आता गहूसुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यानंतर तांदूळसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. बासमती असतो, त्यानंतर आंबेमोहर असतो. तर याच्यामध्ये सुद्धा काय, जे तांदूळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी असते. त्यानंतर रोजेस, आता रेड रोज, येल्लो रोज, पिंक रोज, ऑरेंज रोज, म्हणजे गुलाबामध्ये सुद्धा काय वेगवेगळ्या कलरचे रोजेस आढळून येतात. त्यानंतर सांगितलं मँगो. आता मँगो म्हणजे आंब्याचे सुद्धा खूप प्रकार असतात. जसे की दशेरी असो, हापूस, केशर आंबा, त्यानंतर लालबाग. तर हे सुद्धा काय आंब्याचे सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहे. मग आता इवन हे आहे तर एकच प्लांट्स, पण त्या प्लांट्समध्ये सुद्धा काय असतात, भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीज असतात. त्यानंतर आहे सम प्लांट ग्रो इवन विदाऊट स्टेम. मग आता इथे आपल्याला काय सांगितलं, असे सुद्धा काही प्लांट्स असतात की जे विदाऊट स्टेम असतात, ज्यांना खोडच नसतं. फॉर एक्झाम्पल गवत. आता गवताला कुठे स्टेम आढळून येते का? नाही, ते त्यांचे डायरेक्ट आपण लीव्हजच बघू शकतो. म्हणून इथे आपल्याला काय सांगितलं, असे सुद्धा काही प्लांट्स असतात की ज्यांना स्टेम नसतं. इवन असे काही प्लांट्स आहेत ज्यांना लीव्हजसुद्धा नसतात, काहींना रूट्ससुद्धा नसतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा प्लांट्स आढळून येतात. दीज आर व्हेरी डिफरंट अँड ऑर्डिनरी प्लांट्स. आणि हे काय वेगवेगळे प्रकारचे प्लांट्स असतात. लेट अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमंग प्लांट्स. आता हे जे प्लांट्स आहेत वेगवेगळ्या टाईप्सचे, यांच्या डायव्हर्सिटीबद्दल आपण थोडं आता डिस्कस करणार आहोत. पुढे बघा, आता तुम्हाला खाली काय दिलं, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. सच प्लांट आर कॉल्ड ॲटोट्रॉपिक प्लांट. म्हणजे जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात त्या प्लांट्सला म्हणत असतात ऑटोट्रॉपिक प्लांट्स. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी. तर जे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतात त्या प्लांट्सला आपण म्हणणार ऑटोट्रॉपिक प्लांट. ही डेफिनेशन तुम्ही लिहून घेऊ शकता. मग याचे एक्झाम्पल काय, हिबिस्कस, पोमोग्रेनेट आणि पेरिविंकल. हिबिस्कस म्हणजे जास्वंद, पोमोग्रेनेट म्हणजे सीताफळ, त्यानंतर पेरिविंकल एक निळ्या कलरचं फूल असतं, निळं डेट वगैरे असतं त्याला, तर हे फूल. आणि मोस्ट ऑफ जे प्लांट्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतःच तयार करत असतात. सो इथे आपण दुसरे काही एक्झाम्पल्स घेऊ शकतो. त्यानंतर काय सांगितलं, सम प्लांट्स लाईक फंगस, लोरॅन्थस अँड डॉडर यूज अदर प्लांट फॉर फूड अँड आर सेड टू बी हेटरोट्रॉपिक. म्हणजे असे सुद्धा काही प्लांट्स आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतः नाही बनवत, तर ते काय करतात, अन्नासाठी दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतात. जसं की फंगस. आता फंगस जो आहे तो नॉर्मली फरशीवर वगैरे उगवतो का, कुठे जमिनीवर नाही उगवतो. तो काय करतो, दुसऱ्या झाडावर येत असतो. तर ते कशामुळे, कारण की तो स्वतःच्या फूडसाठी दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतो. तर अशा प्लांट्सला आपण काय म्हणणार, हेटेरोट्रॉपिक प्लांट. तर याची डेफिनेशन कुठून कुठपर्यंत असणार, सम प्लांट्स लाईक फंगस, लोरॅन्थस, डॉडर यूज देअर प्लांट्स फॉर फूड आर सेड टू बी हेटेरोट्रॉपिक प्लांट. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्सेक्टिओरस. आता बघा, प्लांट्स लाईक पिचर प्लांट इवन कन्झ्युम इन्सेक्ट, दे आर इन्सेक्टिओरस. इन्सेक्टिओरस इन्सेक्टिओरस म्हणजे बघा इथे आपल्याला डेफिनेशन काय दिली, प्लांट्स लाईक पिचर प्लांट. पिचर प्लांट हा एक असा प्लांट आहे की तो कोणाला कन्झ्युम करत असतो, इन्सेक्टला. इन्सेक्टिओरसची डेफिनेशन आहे की पिचर हा एक असा प्लांट आहे जो इन्सेक्टला खात असतो स्वतःचं फूड ॲज अ फूड म्हणून. तर त्या प्लांट्सला आपण म्हणत असतो इन्सेक्टिओरस. तर स्टुडंट्स बघा, यासोबतच आपला हा पार्ट जो आहे कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया पुढील चॅप्टर.